पुंडलीकवदारि विठ्ठल श्री देव तुकाराम महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गौरी शंकर महाराज की जय। वासुदेव जी महाराज की जय। ओम सदनो देव यत्पाद पंकज स्मरन् वासर्मणिरेव तमसां नाशयति विघ्नान् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेषु विष्णुतीर भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुख्याख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्त जगद्गुरूंनी फार वेगळ्या शब्दांमध्ये किंवा त्यांच्या स्वतंत्र शैलीमध्ये नित्यनेमाशिवाय अन्न भक्षण करणाऱ्याचा श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेव। मानवी जीवनामध्ये कुठला तरी नित्यनेम असणं अत्यंत गरजेचं आहे। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ वल्लभ दयाजवळी। ज्या पद्धतीने जीवनात भोजनाचा नियम आहे, 2 टाइम भोजन अपरिहार्य आहे। भोजनाचे नियम ज्या पद्धतीने आम्ही आमच्या जीवनामध्ये लावून घेतलेले आहेत, त्या पद्धतीने भजनाचा सुद्धा नियम आम्ही आमच्या जीवनामध्ये लावून घेतला पाहिजे। नित्याची कुठली तरी गोष्ट आपल्या जीवनात असली पाहिजे। जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन। जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे। हा नियम असला पाहिजे। ज्यांनी जीवन दिलेत, जीव दिलेत, त्या परमात्म्याचं चिंतन ही मानवी जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे। म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं नित्याचं पठण जर असेल आणि कुठल्याही गोष्टीचा नित्यनेम आम्ही आमच्या जीवनामध्ये 1 तपपर्यंत म्हणजे 12 वर्षापर्यंत जर केला तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्या जीवनामध्ये होतो। नवे नवे का ललाटी जे लिहिले नवडीची गा काही केली गोद काळे गोरी पण धुतले फिटवणीने। हे जे ज्ञानोबाने म्हटलेलं आहे की ललाटावरच लिहिलेलं पुसल्या जात नाही, पण भगवत नामचिंतनाची ही शक्ती आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे। नशिबामध्ये सुद्धा बदल घडवण्याचं, दैवामध्ये सुद्धा बदल घडवण्याची ताकद त्या भगवत नामचिंतनामध्ये आहे। म्हणून भीष्माचार्य धर्मराज युधिष्ठिराचं शंका निरसन करतात आणि शंका निरसन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची स्तुती करतात। देवा, आज माझं भाग्य आहे, दिलेला शब्द तू पाळलेला आहे आणि दिलेला शब्द पाळलेला असताना आज तुझं नमस्कार करतोय मी तुला, पण तुला नमस्कार करत असताना तुला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही। कारण काही काही ठिकाणी रिकाम्या हाताने जाऊ नये। रिक्त पाणी रणगच्छेत किंवा पश्येत राजानां देवतां गुरुं दैवज्ञं भेषजं मित्रं फलं तु फलमादिशत। रिक्त म्हणजे रिकाम्या, पाणी म्हणजे हाताने, न म्हणजे नाही। काही लोकांकडे रिकाम्या हाताने जाऊ नये। कोणच्या राजाना राजा, देवता, गुरु, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषाचार्य, भेषज म्हणजे डॉक्टर आणि मित्र, याच्याकडे रिकाम्या हातात जाऊ नये। काहीतरी घेऊन गेलं पाहिजे। काय नेलं पाहिजे? फलम तो फलमादिशत, फळ नेऊन फळ प्राप्त करून घ्यायचं। त्या दिवशी बोललोय, तुम्हाला आठवत असेल, बरेच लोक आवळा देऊन भोपळा कवळा घेतात, तो भाग वेगळा। काहींच्या नशी आवळा देऊन भोपळा येतो, तोही भाग वेगळा। पण दिलं पाहिजे। भीष्माचार्य म्हणतो, देवा मी आज
नमस्कार करतोय तुला, पण नमस्कार करत असताना तुला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. पण रिक्त हाताने नमस्कार करू नये, देवाचं दर्शन घेऊ नये, गुरुचं दर्शन घेऊ नये. आणि म्हणून मग तुला द्यावंसं वाटतं देवा मला, मागण्याकरता म्हणून नाही, तुला द्यायची इच्छा आहे. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, काय इच्छा आहे तुमची द्यायची. त्याला भीष्माचार्य सांगतात देवा काय द्यायचं सांगू का, मला एकच द्यायचंय, माझी एकुलती एक कन्या आहे आणि त्या एकुलत्या एक कन्येचा विवाह मी जाण्याच्या अगोदर तुझ्याशी करावा अशी माझी इच्छा आहे. सगळे पांडव आश्चर्यचकित होऊन पाहतात. नैष्ठिक बाल ब्रह्मचारी आणि नैष्ठिक बाल ब्रह्मचारी असताना ही माझी कन्या आहे म्हणतात, तिचा विवाह करायचा म्हणतात. कुठंच आहे ती, आतापर्यंत आपल्याला कसं माहित नाही कुठं ठेवली असेल, कधी विवाह केला, कोणापासून झाली. सगळे आश्चर्य. विश्वाचार्य भगवान परमात्म्याला सांगतात देवा माझी एकुलती एक कन्या आहे आणि त्या एकुलत्या एक कन्येसाठी तुझ्यासारखा वर शोधून सापडणं शक्य नाही, मला ती तुला समर्पित करायची. भगवंतासारखं हरकत नाही, मी तर काहीच स्वीकारायला तयार आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती प्रवृत्तमर्ष्णामि प्रयतात्मनः. 9व्या अध्यायामध्ये भगवान बोलले पत्र पुष्प फळ जे असेल ते तुम्ही तर कन्या देतो म्हणता. काय तिचं नाव कुठे येते. भीष्माचार्यांनी सांगितलं देवा माझी निष्काम बुद्धिरूपी कन्या मी तुला समर्पित करतो. 180 वर्षाच्या वयामध्ये माझ्या सधर्माचं निर्वाण करत असताना, पालन करत असताना, मग ती पितृआज्ञा असेल, मग ती गुरु आज्ञा असेल, मग ती देव कोणाची का असेल, त्या आज्ञेचं निर्वाण करत असताना माझी बुद्धी निष्काम बनलेली आहे आणि ती निष्काम बुद्धिरूपी कन्या मी तुला समर्पित करतो. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे का केशवराजे सकळ सिद्धी. किंवा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर. तिला त्याच्याशिवाय गतीच नाही. भगवान परमात्म्याला स्वतःची निष्काम बुद्धिरूपी कन्या अर्पण करण्याचा विचार भीष्माचार्य त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि भगवान हर्ष स्वीकारतात. भगवंतानी ती विनंती स्वीकारल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात देवा आता माझी एकच विनंती आहे. कुठली. तुम्ही मला आपलं म्हटलं पाहिजे, तुम्ही केवळ मला आपलं म्हणा, बस संपलं. जसं निळोबार आहे निळा शरणांगत मानावा आपुला, असं संतांना विनंती करतात. या ठिकाणी भीष्माचार्य देवाला विनंती करतात देवा तुम्ही मला आपलं म्हणा, बस माझ्या जीवनाचं सार्थक झालं त्याच्यात असं मला वाटतं. भगवान थोडी फिरकी घेतात भीष्माचार्याची. भीष्माचार्य सांगतात आचार्य तुमची विनंती फार चांगली आहे, पण खरं सांगू का मी कुठल्या मताने तुम्हाला आपलं म्हणून, कोण्या नियमाने आपलं म्हणून. कारण माझा झालेला जो अर्जुन आहे तो माझा शिष्य आहे, ज्याने मला सर्वस्व समर्पित केलेले आहे. त्या अर्जुनावर तुम्ही आतापर्यंत बाण सोडत होता, त्या अर्जुनावर तुम्ही बाणाचा वर्षाव केलेला होता आणि माझ्या भक्ताच्या रक्षणाकरता मी त्या ठिकाणी असताना माझ्या भक्तावर तुम्ही अशा अशा पद्धतीचे आघात केले आणि मी कोण्या नात्यात तुम्हाला आपलं म्हणू. भीष्माचार्य सांगता देवा तू फार चांगलं बोलत, तू खरं सांगू का अरे मी शरीराने जरी कौरवाकडून होतो तरी मनाने मात्र मी पांडवाकडूनच होतो हे जग जाहीर आहे. आणि मी जो जो म्हणून बाण सोडायचं अर्जुनावर, त्या बाणाच्या मागे एक संकल्प असायचा माझा, जयोस्तु पांडुपुत्राणाम. अशा पद्धतीचा संकल्प सोडून मी तो बाण
सोडत होतो, मी मनाने पांडवा पडून होतो. भगवान अधिक एक फिरकी भगवान भीष्माचार्याची घेतात. भीष्माचार्य सांगतात, आचार्य ठीक आहे, एक वेळ मी मान्य करेल की तुम्ही मनाने पांडवांकडून होतात, पण प्रश्न असा आहे, मनाने पांडवांकडून असताना तुम्ही शरीराने कौरवाकडून का होतात? काय अडचण होती तुम्हाला? शरीराने सुद्धा तुम्ही याच बाजूने असतात तर अधिक बरं झालं असतं. शरीराने तरी तुम्ही कौरवांकडून का होतात? भीष्माचार्य सांगतात, देवा, मी शरीराने कौरवाकडून होतो त्याचं एकच कारण होतं, या युद्धामध्ये मला देहत्याग करायचा होता. आणि या युद्धामध्ये मला देहत्याग करत असताना रथी कृष्णाचं सदैव दर्शन व्हावं हीच माझी प्रामाणिक इच्छा होती. आणि याच्याकरता मी देहानी कौरवाकडून होतो, मला देहत्याग करायचं होतं. एरवी इच्छा मरणी. शंतनू नावाच्या राजाने ज्यांना इच्छा मरणाचं वरदान प्राप्त करून दिलेलं होतं. मी काल जाता जाता तुमच्याशी हितगुज करताना एक सुतवाच करून गेलो होतो की भारतीय संस्कृतीचं चिंतन करत असताना, या धर्मग्रंथांचा अभ्यास करत असताना एक अलौकिक प्रकारचं काही काही गोष्टी आपल्या समोर येतात. या संस्कृतीमध्ये इच्छा प्रसवापासून तर इच्छा मरणापर्यंत वरदान देण्याची पद्धती होती. एवढे अधिकारी लोक होते. एका दोन प्रसंग तुमच्या समोर सांगेल. ज्यावेळेला हिरण्यकश्यप तपश्चर्या करण्याकरता निघून गेला, आणि हिरण्यकश्यप तपश्चर्या करण्याकरता निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राने हिरण्यकश्यपूच्या नगरावर आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्यानंतर त्याचे जे काही अनुयायी होते त्यांना मारून टाकलं. हिरण्यकश्यपाची पत्नी होती, तिचं नाव कयादू. त्या कयादूकडे पाहिलं, ती कयादू सगर्भा होती, तिच्या उदरात गर्भ आहे. स्त्री वध करायचं नाही, पण हिच्या उदरात गर्भ आहे आणि हा माझ्या वैऱ्याचा आहे, हा कदाचित जन्माला आल्यानंतर माझा प्रतिशोध घेईल. आणि म्हणून इंद्राने कयादूला पकडलं आणि स्वर्गामध्ये घेऊन निघाला. मध्ये नारदाची भेट झाली, आणि नारदाची भेट झाल्यानंतर नारदाने इंद्राकडे, करे कोण आहे? मला सांगताना स्वाभिमान वाटतो. भारतीय पौराणिक इतिहासातले, मग ते स्वर्गातले राजे असतील वा मृत्यू लोकातले राजे असतील, त्याच्यावर अंकुश असायचा आध्यात्मिक महापुरुषांचा. एक समांतर सत्ता होती. राजकीय सत्तेवर वर्चस्व होतं ते धार्मिक सत्तेचं. धार्मिक सत्ता लाचार नव्हती, ती सक्षम होती. सत्ता परिवर्तनाची क्षमता व अधिकार हा धार्मिक सत्तेकडे होता. ज्या ज्या वेळेला राजकीय सत्ता स्वतःच्या मर्यादेचं उल्लंघन करायची, त्या त्या वेळेला त्या राजकीय सत्तेला वटणीवर आणण्याचं काम धार्मिक सत्तेने केलंय. आणि परंपरा जवळपास 350 वर्षापूर्वीपर्यंत चालत आलेली होती. शिवाजी महाराजांपर्यंत छत्रपती राज्यकारभार करतात, ते धार्मिक सत्तेचं अधिपत्य आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश आहे, जगद्गुरु तुकोबारायांची शिकवण आहे, त्या पद्धतीने राज्य चाललेलं आहे. आम्ही तेने सुखी पना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमची रवित्त धन ते मज मृत्तिकी समान. जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला उपदेश आहे. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो, छत्रपती या जगद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे हिऱ्या मोत्याच्या असणारी तुळशीची माळ स्वतःच्या गळ्यामध्ये घातली. त्याचा परिणाम आग्र्याहून सही सलामत सुटून आले. अनेक इतिहासकारांच्या समोर आजही हा प्रश्न आहे, आवासून उभा आहे. आलमगीर म्हणून जे औरंगजेबाला म्हटलं जायचं, त्या आलमगीर बादशाच्या कैदेतून जवळपास 2 ते 2.5 हजार किलोमीटरचा प्रवास करत छत्रपती स्वराज्यात परत येतात. कशाचा परिणाम? पवित्र असणाऱ्या तुळशीच्या माळेचा. एका कानाचे 2 घात झाले. कशाचा परिणाम? पवित्र असणाऱ्या तुळशीच्या माळेचा परिणाम. शाहिस्ते खानाची फटफजिती झाली. मुठ्ठीभर मावळ्याकरवी हिंदवी स्वराज्याची संस्थापना झाली. त्या पवित्र असणाऱ्या तुळशीच्या माळेचा परिणाम आहे. धार्मिक सत्ता प्रबल होती. राजकीय सत्तेवर त्या धार्मिक सत्तेचं वर्चस्व होतं आहे.
हिच्या उदरात असणाऱ्या शिशूला जन्माला येतो संपून टाकले. आणि जन्माला येतो संपून टाकल्यानंतर त्या ठिकाणी नीरज सोडून दिली, नारदांचं सोडून दिलं. आताच चिंता करू नको. नारदाच्या आदेशावरून त्या इंद्राणी कयाधूला सोडून दिलं. नारदाचा आश्रम होता त्यावेळेला. कारण दक्ष आणि नरनारायणांकडून मिळवलेलं तत्वज्ञान ते जगताला दान करत होते. कयाधू नारदाच्या आश्रमात आली तरी घाबरलेलीच होती, चिंतातूर दिसत होती. नारदाने विचारलं, पोरी तू चिंतातूर दिसते, चिंतेचं कारण काय? सांगितलं, महाराज तुम्ही मला इथे घेऊन आला, ठीक आहे, पण मला भीती वाटते. म्हटलं हा आश्रम आहे, आश्रमात देण्याचं काही कारण नाही. कारण त्यावेळेला निराश्रिताला आश्रय देण्याचं काम आश्रम करायचे. आश्रम व्यवस्थाच त्याच्याकरता होती. त्याला कोणी घाबरू नको. म्हणजे महाराज मला माझी चिंता नाही, मला चिंता येते याची. माझ्या उदरात असणारा जो काही बालक आहे हा जन्माला येता बरोबर इंद्र कुठल्या तरी वेशात येईल, कुठल्या तरी रूपात येईल आणि माझ्या बालकाला मारून टाकेल, आणि म्हणून मला चिंता वाटते. नारदाने सांगितलं, ही चिंता तुझी कधी मिटेल? महाराज माझी इच्छा आहे, माझे पतिराज तपश्चर्या करण्याकरता निघून गेलेले, आणि माझे पतिराज तपश्चर्या करण्याकरता निघून गेलेले असताना ते परत येईपर्यंत हा उदरस्थ शिशू जर माझ्या उदरातच राहिला तर चिंता नाही. कारण ते परत आल्यानंतर जर याचा जन्म झाला तर ताकद नाही त्या इंद्राची माझ्या उदरस्थ शिशूला वा जन्माला आलेल्या शिशूला हात लावेल. नारदाच्या लक्षात आलं आणि नारदाने काय सांगितलं असतं, तुला आशीर्वाद देतो. कशाचा? तुझी इच्छा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा उदरस्थ शिशू तुझ्या उदरातून बाहेर येणार नाही. मी तुला इच्छा प्रसवाचं वरदान देतो. पहिलं इच्छा प्रसवाचं वरदान काय आहे? दुसरा प्रसंग सांगितले तुम्हाला. कश्यपाच्या मनाच्या विरोधात पुत्रप्राप्तीची इच्छा करणारी दिती, आणि नाईलाजाने कश्यपाने दितीची इच्छा पूर्ण केली, आणि दितीची इच्छा पूर्ण केल्यानंतर नियमभंगापोटी शाप दिला. दिती तुला शाप देतो, तुझी पुत्रप्राप्तीची इच्छा होती ना, एक नाही 2 मुलं जन्माला येतील, पण ते राक्षस असतील. दितीला पश्चाताप, कारण विचार आणि पश्चाताप या दोन्ही शब्दाची व्याख्या फार सोपी, फार सरळ. घटना घडल्यापूर्वी जो केला जातो त्याचं नाव विचार, आणि घटना घडल्यानंतर करावाच लागतो त्याचं नाव पश्चाताप. पण पश्चाताप करते दिती. पश्चाताप करत असताना, रडत असताना कश्यपाचे पाय पकडले आणि कश्यपाला विनंती केली, महाराज काहीतरी करा. सांगितलं, तुला पश्चाताप जर करा असेल तर मी तुला एक आशीर्वाद देऊ शकतो. मुलं राक्षसच जन्माला येतील, नातू चांगला येईल. हिरण्य कश्यपाच्या पोटी प्रल्हादजी जन्माला येतात याचं कारण आहे कश्यपाचा आशीर्वाद आहे. उद्याच्या सत्रामध्ये अनाशे योगायोगाने नृसिंह जयंती आहे. प्रल्हादजीच्या जीवनचरित्राचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एक संस्काराचाही विषय होईल आणि प्रासंगिकता सुद्धा साधल्या जाईल. तरी दितीचं समाधान झालं नाही. देतेने सांगितलं, महाराज ठीक आहे, नातू भगवत भक्त जन्माला येईल, पण हे राक्षसी मुलं आहेत, याच्यावर काहीतरी पर्याय. त्याच्यावर एकच इलाज आहे, जन्माला तर येतीलच ते, प्रश्नच नाही. एकच करू शकतो, तुझी इच्छा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे बालक जन्माला येणार नाही. म्हणून तुला इच्छा प्रसवाचं वरदान देतो. दितीला कश्यपाकरवी इच्छा प्रसवाचं वरदान प्राप्त झालेलं होतं. इतिहासामध्ये उल्लेख आढळत नाही, पण फार मोठमोठ्या महात्म्यांच्या मुखातून ही कथा ऐकलेली आहे. त्यांनी मनाला भावणारी अशी कथा आहे. औसाहेब जिजाऊ गरोदर आहे, आणि औसाहेब जिजाऊ गरोदर असताना काय स्थिती असेल त्या मातेची. 12 महिन्याची गरोदर आहे आणि घोडदौड करावी लागते. स्वतःचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून इथून तिथं तिथून तिथं अशा पद्धतीची फरफट त्या ठिकाणी औसाहेबांचे होते. घोड्यावर बसत असताना एका हातात लगाम आहे आणि एक हात पोटाला आहे, आणि माता
उदरस्थ शिशूशी संवाद साधते, बाळ मला कळते तुला त्रास होतोय, पण माझा नाईलाज आहे, मी या अवस्थेमध्ये विश्रांती घ्यायला पाहिजे, बरोबर आहे, पण माझा नाईलाज आहे, माझ्या नशिबी विश्रांती लिहिलेली नाही बाळ, पण मी तुला सुद्धा सांगते, तुला सुद्धा जी विश्रांती घ्यायची आहे ना, ती जोपर्यंत माझ्या उदरात आहे तोपर्यंत घेऊन घे. माझ्या उदरातून बाहेर आल्यानंतर बाळ तुला सुद्धा विश्रांती घेता येणार नाही. आणि मला असं वाटतं त्या उदरस्थ शिशूने मातेला त्याच वेळेला आश्वासन दिलं, असं आई तू चिंता करू नको, माते तू चिंता करू नको, मला सुद्धा जी विश्रांती घ्यायची मी तुझ्या पोटातच घे, तुझ्या पोटातून बाहेर आल्यानंतर मी विश्रांती घेणार नाही. हा मातेला उदरात शब्द दिला. आणि तुमच्या लक्षात असेल छत्रपतींचं जीवन जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तुमच्या हे प्रामुख्याने गोष्ट लक्षात येईल की या महात्म्या राजाने आयुष्यभर कधी विश्रांतीच घेतली नाही. 50-52 वर्षाचं पुरतं आयुष्य, तब्बल 35 वर्ष हा राजा गोळा होता. मला एक प्रसंग त्या निमित्ताने सांगायचं आहे. अवसर गरोदर असताना शिवनेरीवर त्या ठिकाणी काही शास्त्रवेत्ते होते, शास्त्र जाणणारे होते, धर्मज्ञ लोक होते. त्या सगळ्यांना एकत्रित करतात औषध, आणि औषध त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना सांगतात असं एखादा मुहूर्त काढून द्या, ज्या मुहूर्तावर जन्माला आलेला मुलगा, ही जी काही परकीयांची जुलमी राजवट आहे, या जुलमी राजवटीला उलथून हिंदवी संस्थापना करेल, असा एखादा मुहूर्त काढून द्या. सगळे आवाज झाले. औषधाचा चेहरा पाहायला लागले. औषध कशा करतो म्हणून सांगतात, माझ्या उदरात असणारा जो शिशू आहे त्या उदरस्थ शिशूला जन्माला येण्याकरता योग्य अशा पद्धतीचं मुहूर्त काढून द्या, ज्या मुहूर्तावर तो मुलगा तुमच्या हातात आहे का त्याला जन्माला घालणे. आऊसाहेबांचं सांगितलं माझ्या हातात आहे. हिच्या प्रसवाची क्षमता या भारतीय स्त्रीचे एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. हिच्या प्रसवाचं वरदान, त्या पद्धतीने इच्छा मृत्यू, हो इच्छा मृत्यू, इच्छा मरण. शंतनू नावाच्या राजाने भीष्माचार्याला इच्छा मरणाचं वरदान प्राप्त करून दिले. जनक संतोषाकारणे तारुण्य दिदले जेने, स्वतःच्या जनकाच्या, स्वतःच्या पित्याच्या संतोषा करतात. वार्धक्य घेऊन आपण सुखी करणे शंतनू, स्वतः वार्धक्य घेतलं, शंतनू नावाच्या राजाला सुखी करण्याकरता. मराठीतलं एक वाक्प्रचार आहे, वडचणीचं पाणी आळ्यावर गेलं आणि बापाचं लग्न पोरानं केलं. भीष्माचार्यांच्या जीवनात घडलं. शंतनू नावाच्या राजाला माता गंगेपासून जन्माला आलेली ही 8वी संतती. वशिष्ठ ऋषीच्या शापाने अष्टवसू गंगा मातेच्या उदरी जन्माला येतात, आणि जन्माला येताबरोबर त्या योनीतून त्यांची मुक्तता व्हावी म्हणून 7 शिशूंना त्यांनी गंगा प्रवाहामध्ये प्रवाहित केलेले. 8वे हे त्यो नावाचे वसू आहे. आणि जन्माला आल्यानंतर पुन्हा यांना प्रवाहित करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला गंगा माता जाते त्यावेळेला शंतनू त्यांचं जे दुःख आहे ते असंही होतं, आणि त्या गंगेला सांगतात तू माता आहेस का वैरिणी आहेस, तू माता आहेस का पुत्राग्नी आहेस. 7 मुलं आतापर्यंत मारले तू माझे, आणि पुन्हा 8वा मुलगा. अरे कोणीतरी ठेवशील की नाही कुळ रक्षक म्हणून, वंशवृद्धी करण्याच्या दृष्टिकोनातून कोणतरी असलं पाहिजे. त्यांनी शंतनू नावाच्या राजाला सांगितलं महाराज लग्न करताना मी करार केला होता, मी तुमच्याशी लग्न करण्याकरता तयार आहे, परंतु मी जे करेन त्याला प्रश्नार्थक चिन्ह लावता येणार नाही, आणि ज्या दिवशी प्रश्नार्थक चिन्ह लावसाल त्या दिवशी कुठलीही सबब न सांगता मी तुम्हाला सोडून निघून जाईल. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हापासून ही परंपरा आजही अखंड या निदान भारतवर्षात तरी चाललेली. तुम्ही माझ्या कुठल्याही कृतीला प्रश्नार्थक चिन्ह लावायचं नाही, कारण गंगा सुद्धा शापित आहे, तिला सुद्धा हा शाप या ठिकाणी भोगायचा आहे. मृत्यू लोकामध्ये स्त्री वेशात राहून सामान्य स्त्रीपण जीवन जगायचंय, आणि ती शापमुक्त होते. सांगितलं हा जो 8वा मुलगा आहे मी आता याला घेऊन जाते, हा चांगला सक्षम संपूर्ण विद्यांमध्ये पारंगत झाल्यानंतर मी तुमची धरोहर तुमची संपत्ती
तुम्हाला परत करेल. आणि गंगा माता मुलासहित गुप्त झाली. शंतनू नावाचा राजा तिच्या विरहाने दुसरं विवाह करणे किंवा हा स्त्री विशेष त्याच्या अंतःकरणातून काढून टाकतो आणि तब्बल 36 वर्षाचा कालखंड जातो. पुत्रवत प्रजेवर प्रेम करतोय, स्वतःच्या राज्याची गळी व्यवस्थितपणे बसवतोय. आणि एक दिवस राजा गंगा तीरावर फिरत असताना, गंगा तीरावर फिरता फिरता त्याला आश्चर्य वाटलं. मग आता गंगेचं पाणी थोडं कमी झालेलं दिसलं. काय कारण असावं? अचानकपणे पाणी कसं काय कमी झालं? त्याचा शोध घेतोय राजा आणि पाहतो ते चांगलं बालक त्या ठिकाणी सहज गंमत म्हणून स्वतःच्या धनुर्विद्येच्या द्वारा गंगा मातेचा अवरुद्ध करतो. त्या बालकाला विचारतो, कोण आहेस? आणि तो बालक गंगा प्रवाहामध्ये गुप्त होतो. शंतनू नावाचे राजे गंगेलाच विचारतात, काका बालक कोण आहे? सांगितले, तुमची संतती घ्या, याचा स्वीकार करा. आणि तेच देवव्रत, देवाधिकासारखं व्रत धारण करणारे म्हणून देवव्रत. राजाला आनंद होतो. राजामध्ये हस्तिनापुरा परत आणतात, युवराज्यावर अभिषिक्त करतात. आणि अभिषिक्त करत असताना एकदा राजा शंतनू यमुना नदीच्या तीरावर फिरत असताना त्या ठिकाणी दाश राजाची कन्या त्यांच्या दृष्टीस पडते. तिचं सौंदर्य, तिच्या शरीरातून सुटलेला सुगंध तिच्याकडे पाहून मोहित होतात आणि तिच्याकडे लग्नाची विनंती करतात. त्यावेळेला ती सांगते, महाराज माझं भाग्य आहे, तुमच्यासारखा वर जर मला प्राप्त होत असेल तर मला वडिलांना विचारलं पाहिजे. कारण घटना 2020 मधली नाहीये, हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. तिच्या बाबाकडे जातात. दाश राजाच्या दरवाजामध्ये राजा उभा राहतोय. राजा काही 2020 मधला नाही. 2020 मधल्या एखाद्या राजाला जर अशा पद्धतीची काही अपेक्षा असतील तर त्यांनी लगेच सैन्य पाठवलं असतं. त्यांनी अतिरिक्त बलाचा वापर करून त्याचं ऐच्छिक प्राप्त करून घेत असतं. परंतु सत्य धर्माने वागणारा राजा आहे. नियमाप्रमाणे विनंती करतो, मला तुमच्या मुलीशी विवाह करायचा. त्यांचे काय, माझं भाग्य आहे, कारण ती सुद्धा माझ्याकडे धरोहरच आहे. ती ज्यांची मुलगी आहे त्यांचीच इच्छा आहे. राजा शंतनू सोबत विवाह झाला पाहिजे. मी द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, हिच्यापासून होणारा मुलगा राज्याचा अधिकारी बनला पाहिजे. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो त्या भारतीय संस्कृतीचा. शंतनू नावाचा राजा कुठल्याही बळाचा वापर न करता, कुठल्याही अपशब्द न वापरता तिथून परत येतो. परंतु परत आल्यानंतर राजा शंतनूची जी काही दिनचर्या आहे, त्या दिनचर्येमध्ये झालेलं परिवर्तन, त्याचं शरीर जे आहे ते कृश होत चाललेलं होतं. पुत्राचं कर्तव्य आहे बापाच्या या हालचालीवर लक्ष ठेवणे. देवव्रत विचारतो, बाबा अलीकडच्या काळात तुमची तब्येत दिवसेंदिवस खालावते, काय कारण आहे? त्याला देवव्रताला कसं समजावून सांगावं, थोडस सभ्यता सांभाळ, मर्यादा सांभाळ आणि त्याला एक संकेत देत राजा शंतनू सांगतात, राजा देवव्रता, माझ्या चिंतेचं एकच कारण आहे, आपण क्षत्रिय आहोत आणि आपण क्षत्रिय असताना सतत युद्ध आपल्या पाचवीला पोहोचलेले आहेत. मला माहित आहे, मान्य आहे की 1000 पुत्राच्या समान तू एकटा आहेस. पण खरं सांगू का, अरे एखाद्या युद्धामध्ये जर का कमी जास्त झालं तर थोडीशी खंत वाटते, दुःख वाटते. कोणीतरी असावा अधिक. मला असं वाटतं त्या काळात शंतनूंनी व्यक्त केलेली चिंता आजही आहे. त्या जवळपास आमच्या सगळ्यांच्या द्वारका एकाच खांबावर आलेली. तो खांब मोडला, द्वारका डुबली. अरे ती द्वारका डुबली द्वापारामध्ये, निदान तिचा इतिहास तरी लिहिला गेला. आमची द्वारका ज्या दिवशी डुबेल ना, त्या दिवशी आमची दखल सुद्धा कोणी घेणार नाही. याचं चिंतन केलं पाहिजे. देवव्रताच्या लक्षात आलं
वडील काहीतरी सरळ सांगत नाहीत, पण वडिलांच्या मनामध्ये जो काही भाव आहे तो लक्षात आला. वृद्ध मंत्र्याची सल्ला घेतली, सारथ्याला विचारलं. तेव्हा सारथ्यांचे महाराज, तुमचे वडील रोज अमुक अमुक ठिकाणी बसतात आणि त्या सौंदर्यवतीचं सौंदर्य पाहत तिच्या प्रेमामध्ये ते जुरतात. देवव्रताने काही ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ लोकांना, क्षत्रियांना सोबत घेतलं आणि दास राजाकडे गेले आणि त्या दास राजाला सांगितले, महाराज, तुमची जी मुलगी आहे ती मुलगी माझ्या वडिलांकरता मागणी घालण्याकरता म्हणून मी आलेलो. दास राजाने त्याच ठिकाणी शंका, त्याच ठिकाणी अडचण त्या ठिकाणी दाखवून दिली. मी द्यायला तयार आहे, पण माझी अट आहे, हिच्यापासून होणारा पहिला मुलगा राज्याचा अधिकारी बनला पाहिजे. त्यावेळेला भीष्माचार्याने, माफ करा, देवव्रताने कुठल्याही आळावेळा न घेता, क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ निर्णय दिला. ही अट मला मान्य आहे. मी प्रतिज्ञा करतो की मी जन्मभर कधीही हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसणार नाही. हस्तिनापूरच्या सिंहासनाचा शेवटपर्यंत सेवक म्हणून काम करेल, अशा पद्धतीची प्रतिज्ञा केली. दासराजाने विचार केला, तुम्ही सत्यप्रज्ञ आहात, सत्यनिष्ठ आहात, पण मला दुसरी शंका सतवते. तुम्ही बसणार नाही, पण भविष्यात तुमची मुलं त्याच्यावर हक्क दाखवतील, मग पंचायत निर्माण होईल. त्यावेळेला क्षणाचा विलंब न करता हा देवव्रत प्रतिज्ञा करतो. महाराज, अशा पद्धतीची शंका जर तुम्हाला असेल तर मी पुन्हा प्रतिज्ञा करतो, आजन्म ब्रह्मचर्याचं पालन करेल, आजन्म ब्रह्मचारी राहील. त्यामुळे संततीचा प्रश्नच नाही. ही भीषण प्रतिज्ञा त्याने केली आणि म्हणून स्वर्गस्थ संपूर्ण देवाने त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली आणि पुष्पवृष्टी करून भीष्म भीष्म अशा पद्धतीचं मुख त्यांच्या मुखातून वाक्य निघालं. तेव्हापासून एक टोपण नाव त्यांना प्राप्त झालं आणि भीष्माचार्याने तिचा राजा शंतनू सोबत विवाह लावून दिला. जनक संतोषा कारणे, जनकाच्या संतोषा करता, वडिलाच्या संतोषा करता तारुण्य दिलेले देणे, वार्धक्य घेऊन आपणे सुखी करणे शंतनू. शंतनूला सुखी केलं. त्या शंतनूने त्यांना इच्छा मरणाचं वरदान प्राप्त करून दिलं. शक्य आहे का ते? अहो, शक्य आहे का? म्हणजे इतिहासामध्ये अशा घटनांची बरेचदा पुनरावृत्ती होते. मला थोडक्यात एक प्रसंग तुमच्या समोर सांगायचा आहे. बसून आपण प्रवचन श्रवण करत आहात. आता ते वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराज. प्रसंग आहे 4/3/1955 चा. 5/3/1955 ला वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर भास्कर महाराज संस्थानवर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठे करता येणार आणि काही समाजकंटकांना सहन झालं नाही. ते जर या ठिकाणी आले तर ते याला विदर्भाची पंढरी म्हणून घोषित करतील आणि म्हणून काही हितशत्रूंनी अमेरिकेवरून बोलवलेलं सोमल नावाचं विष 4/3/1955 ला महाराष्ट्रानं दिलं आणि त्या विषाचा परिणाम झाला सुद्धा. नुकतीच पाण्यातून बाहेर काढलेली मासोळी ज्या पद्धतीने तडपत असते त्या पद्धतीने तडपत होते. त्या विषाची उष्णता पिकलेली काकडी ज्याप्रमाणे टिचरते त्या पद्धतीने शरीराची स्थिती झालेली होती. उलट्या होत होत्या आणि फार पण नागपूर जवळ शिंदी नावाच्या गावाला स्थायिक झालेले गौरी पूर्व हिंदुस्थानातील रामकृष्ण परमहंसांना ज्या पद्धतीने कालीमातेचा साक्षात्कार होता, कालीमातेशी प्रत्यक्षात बोलायचे, त्या पद्धतीने कालीमातेशी बोलण्याचा त्यांचा अधिकार होता. लोकमान्य टिळकांपासून पंडित जवाहरलाल नेहरूजी पर्यंत अधिकारी लोकांनी ज्यांच्याकडे येऊन दर्शन घ्यावं अशा पद्धतीचे अधिकारी संत तेवढं बिलवलेला होते. महाराजांची ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक लोक महाराजांच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी एकत्रित येत होते. महाराजांचे बाईक जावई जनार्दन बापू पोपडीकर, पोपडी तालुका मोताळा, ते महाराजांचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेऊन बसलेले होते. संपूर्ण लोक ढासळत रडत होते आणि गौरीशंकर महाराज अंगणामध्ये घेट्या घालत होते. तिथून त्याने आदेश दिला, जनार्दन जी महाराज
देख मला वासुदेव बाबा की नाडी चरियाने. जनार्दन बापूंनी हात हातात घेतलेला होता. जसा हात हातात घेतला तसा सुटला तो, कारण नाडी बंद पडली होती. बाबा वासुदेव बाबा की नाडी नाही चली. वासुदेव बाबा देख और देख. पुन्हा हातात घेतली, बंदच पडलेली होती. बाबा नाही चली और देख. बाबा खुद देख लो. गौरीशंकर महाराजच्या लक्षात आलं, मेरी लाठीला कहा है. काडी हातात घेतली, कंदील हातात घेतला. कंदील ज्यांच्या हातात होता ते महाराजांचे विनेकरी श्री हरिभक्तीप्राय वैकुंठवासी गोविंदरावजी मगळे. 103-104 वर्षाचं वैभव या महात्म्याचं देहावसान गतवर्षी झालं. शेवटपर्यंत महाराजांची सेवा, रामकृष्ण हरी मंत्राचा अखंड जप, अजपा जपापर्यंत ज्या महात्म्याची स्थिती गेलेली होती. गोविंदरावच्या हातात कंदील आहे, काठी मारल्याचा आवाज येत होता. बेलुरा ते पिंपरी तेवढा गाळवाट होती, मध्ये चिंचेचे झाड होते. आम्ही लहान असताना त्याच वाटेने जातो. त्या शिवेपर्यंत आले. महाराज गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरलेली होती, आणि वाऱ्यासारखी पसरलेली असताना सगळे लोक त्या ठिकाणी एकत्रित रळायला लागले. गौरीशंकर महाराज आले, बाहेरून हाक मारली, जनार्दन जी महाराज, वासुदेव बाबा की नाडी देख चरिया नाही चरी. जनार्दन बापूंनी आज्ञेचं पालन केलं. नाडी हातात घेतली. 6 फूट उंचीचा माणूस अधिक 3 फूट बुदला. टाळी वाजवली. गौरीशंकर म्हणजे सांगितलं वासुदेव बाबा की नाडी चरिये. गौरीशंकर बाबांनी टाळी वाजवली, आणि गौरीशंकर बाबांनी टाळी वाजवल्यानंतर त्यांच्या मुखातून एक वाक्य निघालं, जनार्दन बेटा सुन ले, काल को पीट पीट के भगा दिया है, अब कभी नहीं आ सकता. वासुदेव बाबा जभी चाहेंगे तभी आएगा, तब तक के लिए नहीं आ सकता. हे चरित्र त्यांच्याच मुखातून आम्ही ऐकत होतो. अतिशोक्तीचं वाटत होतं. पण त्याची प्रतीती आली 2 जुलै 2009 बुधवार नावाचा दिवस होता. आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक एकत्रित आलेले होते, आणि एकादशी तिथी 2 दिवसामध्ये विभागली गेली होती. स्मार्ट एकादशी सुद्धा नाही. त्या दिवशीचं कॅलेंडर पहा, कोणाकडे असतील तर, नसेल तर माझ्याकडे संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध आहे. ज्यांना लागत असेल त्यांना दाखवण्याकरता कुठल्याच कॅलेंडरवर, कुठल्याच डायरीवर स्मार्ट दशमी तर नाही लिहिलेली, स्मार्ट एकादशी म्हणूनही लिहिलेली नाही. एकादशी लिहिले शुद्ध, कारण एकादशी ही तिथी 2 दिवसात विभागली गेलेली आहे. ज्या दिवशी देह त्याग झाला त्या दिवशी सूर्योदयाला सुद्धा एकादशी आहे, आणि सूर्यास्ताला एकादशी आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला एकादशी आहे. ज्या महात्म्याचं संपूर्ण जीवनच एकादशी आहे. त्या बुधवारी या दिवशी 2 जुलै 2009 चिंतन एकच आहे, माऊली आली का, आरती झाली का, माऊली आली का, आरती झाली का. माऊलीची वाट आहे. काय कारण असावं, मला सांगितलं पाहिजे. 2 दिवस अगोदर भगवान पंढरीनाथाच्या चरणी जन्मभर केलेल्या सेवेची परिणती एक विनंती अर्ज सादर केलेला होता त्या महात्म्याने. एक मागणीचा अर्ज सादर केलेला होता, आणि मागणी कशाची होती, वाढावी संतान नाही. मागणी होती, माझ्यास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा, वारकरी वारी चुको नेदी हरी, संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा अल्लोळ, चंद्रभागी स्नान तुका मागी हिची दान. हा विनंती अर्ज होता. मला स्वाभिमानपूर्वक सांगावं असं वाटते, असाच विनंती अर्ज 713 वर्षापूर्वी स्वतःला ज्यांचे दास म्हणून घेतात त्या ज्ञानोबांनी भगवान पंढरीनाथाच्या चरणी केला होता. याच आषाढी वारीमध्ये 713 वर्षापूर्वी की देवा मी कार्याकरता आलोय, ते कार्य संपलेलं आहे, आता मला आज्ञा द्या आणि तुमच्या चरणी जागा द्या. ज्ञानोबाची पहिली मागणी केली देवानी, आज्ञा आहे, इथं नाही जागा. कार्तिक शुद्ध माझी आणि वद्य तुमची, आळंदीतच तुमचं स्थान आहे. स्वतःला ज्ञानेश्वर दास म्हणून घेणाऱ्या आपल्या जीवनातली ते खंत होते की मी स्वतःला ज्यांचा दास म्हणून घेतो, त्या ज्ञानोबाची मागणी या पांडुरंग परमात्म्याने मान्य केली नाही. आणि बापाच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, आराध्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, स्वामीच्या राहिलेल्या इच्छा
इच्छा, मालकाच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा ज्या पद्धतीने सेवकांनी पूर्ण करायच्या असतात त्या पद्धतीने या महात्म्याने ती इच्छा भगवान पांडुरंगाच्या समक्ष व्यक्त केली. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याने सुद्धा त्या विनंती अर्जामध्ये कुठलीही त्रुटी न काढता तो विनंती अर्ज मान्य केला. मार्ग मान्य आहे. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने सगळंच मान्य आहे. महाराजांनी विचार केला नाही मान्य आहे म्हणजे करार करताना कोणीतरी त्रयस्थ असला पाहिजे, साक्षीदार असला पाहिजे, पुरावेदार असला पाहिजे. दोघांमध्ये करार होत नाही आणि तू बरेचदा करार तोडतोच. म्हणून जोपर्यंत माझी माऊली आणि जोपर्यंत जगद्गुरु तुकोबारे त्यांची समाधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुझ्यावरही विश्वास नाही ठेवत. केवढा हट्टीपणा. मला सांगितलं पाहिजे ते एक दोन चिंतन तुमच्या समोर. वेळ झालाय पण ओघाने विषय आठवलात म्हणून बोलतोय. संप्रदायाची परंपरा आहे, ज्यावेळेला एखादा साधक देवाचं चिंतन करत असतो तेव्हा त्याला संत येऊन भेट देतात. भगवत नामचिंतन करणाऱ्याला संतांची कृपा प्राप्त होते. आणि ज्यावेळेला एखादा साधक देवाचं चिंतन, संतांचं चिंतन करत असतो त्यावेळेला अगोदर देव येऊन भेट देतात. निळोबाऱ्या जगद्गुरूंचं चिंतन करत होते, देव आले. काय फटफटीती झाली देवाची, इतिहास सगळ्यांना माहित आहे. सरळ शब्दात सांगितलं निळोबारे, निळा आम्ही ओळखोची देवा करीत असो. ओळखत नाही तुला देव असेल जा घरी तुझ्या. तुला कोणी बोलवलं? प्रल्हादा संकटी दैत्याची दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी त्या परिमज नाही बा संकट. आणि तरी का फुकट श्रम केला का आला तू? बोलवलं का तुला? बोलवलं नाही आलं का? भगवंताला परत जावं लागलं, तुकोबारांना पाठवावं लागलं. कदाचित देवाने विचार केला असावा की आताही तसंच होईल. हे चिंतन ज्ञानोबाऱ्याचं करत आहेत. आणि ज्ञानोबाऱ्याचं चिंतन करत असताना आपण जर तिथं गेलो, नियमा संतांचं चिंतन करणाऱ्याला देवाने भेट द्यावी. निळोबाऱ्यांनी जसं फटकारलं तिथं रक्त क्षत्रियाच आहे. मग काय केलं? भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाऱ्याकडे जातात वाखरीला. आणि वाखरीला गेल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबाऱ्याच्या कानात सांगितलं असावं, माऊली चला लवकर, फार उशीर होतो तुम्हाला पंढरती न करता, पण तुमचा भक्त तुमची वाट पाहतोय, चल लवकर. भगवंताकरवी निरोप संतांकडे गेला. आले आतापर्यंतची परंपरा अशी होती, संतांनी देवांकडे निरोप पोहोचवायचा होता. तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत तुकोबारांनी संतांच्या करवी निरोप देवाला पाठवला. हा देवाचे आमचा निरोप संतांकडे घेऊन जातोय. ज्ञानोबारे विचार करतात देवाने निरोप आणला गेलं पाहिजे, पण चिंतन जरी माझं करत असलेत ना तरी रक्त जगद्गुरूंचं आहे, ते क्षत्रियाचं रक्त आहे. ज्ञानोबारे तुकोबारांना सांगतात, तुकोबारा काय अशी परिस्थिती आहे, देवाने मला असं सांगितलं. तुकोबारांचा हा निरोप मिळता बरोबर आतुरता वाढली. ज्ञानोबाराय निघाले, ज्ञानोबाऱ्याच्या मागोन मग तुकोबाराय निघाले. आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय निघाल्यानंतर सगळे संत पंढरी क्षेत्रात येण्याकरता निघाले. ज्ञानोबाऱ्याच्या पालखी सोहळ्यामध्ये हा इतिहास आहे की अवघ्या 9:30 वाजता 2 जुलै 2009 ला ज्ञानोबाराय पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचले होते. मी त्याच्या कितीतरी अगोदर पासून पालखी सोहळा सोबत पायी चालत होतो. असं कधीच घडलं नव्हतं. त्याच्या अगोदर भास्कर महाराजांच्या पालखीसोबत चालत असताना कित्येकदा रात्री माऊलीच्या दर्शनाकरता 1 ते 2 वाजता महाराजांच्या सोबत माऊलीच्या मंदिरात जाण्याचा योग आलेला होता. कालच माऊली याची वाट पाहत चाललेली होती. ज्ञानोबा एकटे आले नाही, तुकोबाराला घेऊन सोबत आले. तुकोबारा एकट्या संतांना घेऊन सोबत आले. आणि सगळे संत जिथं आहेत, संत बार पंढरी कीर्तनाचा गजर तेथे असे देव उभा आणि जैशी समचरणाची शोभा. भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा सोबत आहे. आणि भगवान पांडुरंग परमात्मा सोबत असताना 9:45 वाजताची वेळ आहे. आणि 9:45 वाजताची वेळ याचा जप एकच आहे, माऊली आली का आणि आरती झाली का. आणि त्यावेळेला हा निरोप घेऊन आलेले सुद्धा योगायोगाने विठ्ठल आहेत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपराय त्या ठिकाणी आले, त्यांनी सांगितलं माऊली आली.
माऊली आली म्हटल्यानंतर संत सम्राट, योगी सम्राट, विधी सम्राट गजानन महाराजांच्या पंढरीतल्या शाखेत कीर्तन चाललेलं आहे आणि त्या कीर्तनात सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीचाच गजर, कारण 8 ते 10 कीर्तन, तंतोतंत वेळ 9:45 वाजता ज्ञानेश्वर माऊलीचा गजर चाललेला आहे. वारकऱ्याचा तुकोबार आहे, सगळं संत भगवान पंढरीनाथासह त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कधी देहत्यागाच्या वेळेला. महात्म्याचा देहत्याग हा मंगल आहे. जन्म हा सामान्य असतो तुमच्या आमच्यासारखा कुठंतरी, परंतु महात्म्याचा देहत्याग मात्र मंगल असतो. आणि म्हणूनच महात्म्याच्या देहत्यागाच्या तिथीलाच उत्सव करण्याची आमची परंपरा आहे. जन्मतिथीचे उत्सव कमी आहेत संतांचे, नगण्य नाहीतच म्हटलं तरी हरकत नाही, परंतु पुण्यतिथी, कारण महात्म्याचा देहत्याग हा मंगल अशा पद्धतीचा देहत्याग आहे. भगवान पंढरीनाथाच्या साक्षीने, भगवान पंढरीनाथाच्या समक्ष हा करार झाला. त्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि इच्छामरणी असणाऱ्या कलियुगातील या भीष्मानी 2 दिवसामध्ये विभागलेल्या एकादशी तिथीला पंढरीनाथाच्या चरणी पंढरवी क्षेत्रामध्ये आषाढी वारीमध्ये स्वतःचा देह विलीन केला. त्या ठिकाणी देह ठेवला. भीष्माचार्य संप्रदायाची भीष्म होते, भीष्म होते, सगळ्याच गोष्टी भीष्माचार्याच्या जीवनात. थोडासा उशीर झाला तरी हरकत नाही, उगाने विषय आठवला म्हणून सांगतो. भीष्माचार्याच्या जीवनातला एक प्रसंग आहे. धनुर्विद्येशी गुरु परशुराम तो रणी जिला करुणी नेम. धनुर्विद्येला गुरु परशुराम त्यांच्याकडे धनुर्विद्या शिकले, परंतु त्यांनाही युद्ध क्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये त्यांच्याशी युद्ध करून त्यांना जिंकलं. काय कारण होतं? काशीश्वराची नकळीची नवरी ब्रह्मचरी, काशीश्वराची कन्या अंबा, तिच्याशी विवाह केला नाही, मर्यादा उल्लंघली नाही, पण भीष्माचार्याला जिंकलं. माफ करा, परशुरामाला जिंकलं. आणि मला सांगावंच वाटतं त्या भीष्माच्या जीवनाच्या संदर्भात, अध्यात्म विद्येशी गुरु मामासाहेब जाग तेही जिंकले सार्थ अमृतानुभव करून. त्याने जिंकलं अमृतानुभव सार्थ करून. आणि त्यांनी संतष्टोनी परम अभिप्राय प्रसाद मासकी दिदलासे. अमृतानुभव नावाच्या ग्रंथावर प्रसाद मासिकामध्ये मामासाहेबांनी अभिप्राय दिला. कितीतरी साम्यता जीवनाच्या सांगता येतील, म्हणून भीष्माचार्य सांगून थांबेलाच. भीष्माचार्य भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विनंती करतात आणि भगवंताला सांगतात, देवा खूप प्रतीक्षा करवली, तुम्हाला खूप प्रतीक्षा करवली, वाट पाहावी लागली. का आशा वेगळी आणि प्रतीक्षा वेगळी. येतील, येणार की नाही याच्या बाबतीत संशय, अपेक्षा आहेत, परंतु येण्याच्या बाबतीतली निश्चितता नाही, त्याला आशा म्हटल्या जातात. आणि प्रतीक्षा कशाला म्हटल्या जातात? प्रतीक्षा त्याला म्हटल्या जातात की ज्याच्यात निश्चितता आहे. आणि निश्चितता असताना एक फार मोठी भक्तीची तीव्रता वाढलेली आहे, त्याला प्रतीक्षा म्हणतात. भीष्माचार्य प्रतीक्षा करतायत भगवंताच्या त्या येण्याची. आणि भगवान परमात्मा म्हणतात, तेव्हा तू फार मोठी प्रतीक्षा करवली, पण प्रतीक्षेत काय असतं, किती वेदना होतात प्रतीक्षेच्या, याची अनुभूती मला तुला आणून द्यायचे. तूही प्रतीक्षा कर आता. कशाची? माझ्या देहत्यागाची. माझा देहत्याग होईपर्यंत तुला इथून हालता येणार नाही. आणि एक लक्षात ठेव, मी देहत्याग करत असताना भाव बदलता कामा नये, तुझ्या चेहऱ्यावर हास्य बदलता कामा नये, तुझ्या चेहऱ्यावरची रेषा बदलता कामा नये. तुझी ही प्रसन्नता काय दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी पूज पाही वेळोवेळा किंवा पांडुरंगा. सक्त ताकीद आहे. महात्म्याचा देहत्याग हा खऱ्या अर्थाने मंगल असतो, करण्याची क्षमता ठेवतो. जन्मभर केलेल्या साधनेची 'पुण्यतिथी' त्या तिथीला समर्पित करून जात असतात, म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात.
भीष्माचार्य शरपंजरीवर पडले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की दक्षिणायन आहे, उत्तरायणाची वाट पाहतात. उत्तरायण म्हणजे काय? एक खगोलीय घटना आहे. सूर्याचा मकर राशीमध्ये संक्रमण आधी करून फार मोठा सगळा खगोलाचा विषय मला सांगण्याकरता वेळ नाही आज माझ्याकडे. परंतु खऱ्या अर्थाने उत्तरायण सांगू का, ज्ञानाच्या आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये उत्तरावस्था प्राप्त होणे, ते ज्ञान उदावस्थेला जाणे, त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचणे, यालाच खऱ्या अर्थाने उत्तरायण म्हणतात. त्याला खगोलीय घटनेची वाट पाहण्याची गरज नाही. बरेच असे महात्मे की ज्यांचा देहत्याग दक्षिणायनात आहे, परंतु त्यांची स्थिती ही अशा पद्धतीने ज्ञानाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून उत्तर अवस्थेला पोहोचलेले, हेच त्यांच्याकरता उत्तर आहे. केवळ उत्तरायणामध्ये देहत्याग म्हणजे मानवी जीवनाचा उद्धार. असे काही पापी लोक उत्तरायणात मरतात म्हणून काही उत्तरायणात गेले म्हणून त्यांचा उद्धार नाही. व्यवस्था ही स्थिती जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत महत्वाचे आहे. आणि भीष्माचार्य भगवंताचं मुखारविंदाचं दर्शन करत, त्या ठिकाणी भगवंताचं ध्यान करत भगवंताला सांगतात, देवा याच करता मी कौरवांकडून लढत होतो, मला रतिकृष्णाचं दर्शन पाहिजे होतं. पांडवांना जाता जाता अंतिम उपदेश करून जातात भीष्माचार्य. सांगतात पांडवांना, धर्मराज युधिष्ठिराला, भीमदादाला, अर्जुनाला, नकुलाला, आर्याला सखा समजू नकात नुसता, मित्र समजू नकात नुसता, हा प्रत्यक्षात परब्रह्म आहे. मला ते वेगवेगळे रूप मी आतापर्यंत पाहिलेत. ज्यावेळेला हा चवताळून माझ्या अंगावर आलात ना, तुटलेलं रथाचं चाक घेऊन, त्यावेळेला मला याचे 2 रूप पाहण्याचा योग आला. तुटलेलं चाक घेऊन माझ्या अंगावर धावत होता, ते एक रूप होतं. परंतु तुटलेलं चाक माझ्या अंगावर धावत घेऊन येत असताना रथ सुद्धा एखाद्या खड्ड्यात जाऊ नये याची खबरदारी घेताना हा धुरेवर सुद्धा बसलेला होता. याने माझ्याकरता स्वतःची प्रतिज्ञा मोडली. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. भगवान सदा उद्धवाच्या समोर कबुली देतात, तुझं पाहता भीष्माची पणी, आणि तुझ्या समोरची गोष्ट आहे महाभारत युद्धातली. मी हारी घेऊन रणांगणी आणि वाचविला कोदंड पाणी भक्त चुडामणी अर्जुन. मी स्वतः हार घेतली, न तरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चारी, ही प्रतिज्ञा मोडलीत मी भीष्माचार्याचं श्रेष्ठत्व समाजाच्या समोर सिद्ध करण्याकरता. अशा पद्धतीची ती इच्छा मरणी भीष्म आहेत. आणि त्यांची ही अंतिम इच्छा सुद्धा भगवान या ठिकाणी पूर्ण करतात. कारण भक्ती क्षेत्रामध्ये तल्लीन असलेल्या, भक्तीच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पद प्राप्त केलेल्या महात्म्याचा मृत्यू हा मंगल. जाता जाता एवढीच विनंती करेल, पारमार्थिक क्षेत्रामध्ये उतरलेल्या प्रत्येक माणसाने देवाला रोज सकाळ संध्याकाळ हीच प्रार्थना करावी की देवा आमचा मृत्यू सुद्धा मंगल व्हावा. मला एका भक्ताने काही दिवसापूर्वी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देवाच्या गेल्यानंतर काय मागणं मागत असतात? सांगितलं, बाबा मंदिरात गेल्यानंतर मागणं मागत असतात हे तुझ्याकडूनच कळलं मला आज. काही मागण्याकरता मंदिरात जातच नसतो. नाहीतरी खरं सांगू का, मंदिरात गेल्यानंतर मी एकच मागणं मागत असतो, देवा साधू म्हणून जगता आलं नाही तर हरकत नाही, साधू म्हणून मरण देजो म्हणजे झालं, मृत्यू देजो म्हणजे झालं. साधू म्हणून जगता आलं नाही ठीक आहे, पण मृत्यू मात्र साधू सारखा व्हावा. असे कैक लोक आहेत साधू म्हणून जगले, पण मृत्यूचा विचार जर केला तर फार मोठी शोकांतिका आहे त्यांच्या मृत्यूच्या संदर्भातली. जन्मभर साधना करणाऱ्याच्या तोंडात मरता मरता तमाशाच्या लावण्या आल्याचा उल्लेख महाराजच करायचे, नामोल्लेख मी करू इच्छित नाही. मग कुठे लावायचा भगवंताचा अंतकालेच मामी व स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नाशत्यत्र संशया. कुठे लावायचा श्लोक? यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. हा श्लोक त्यांच्याकरता लागू पडतो. ते कुठल्या योनीला गेले असतील, कुठल्या स्थितीला गेले असतील, अंतीची मती तेची साचपण पुढिले गती. ही स्थिती आमच्या जीवनात येऊ नये. अंतकाळ गोड व्हावा, भगवत नामचिंतनात व्हावा, भगवत व्हावा, भगवत साक्षात्कारात व्हावा, भगवत समक्ष व्हावा, अशा पद्धतीची विनंती
भीष्माचार्याच्या जीवनचरित्राच्या निमित्ताने या प्रतिभीष्मांच्या समोर सगळ्यांच्या वतीने करतो आणि वारीला विराम देतो. उद्याच्या सत्रामध्ये भीष्माचार्याला आंबवणार होतो, पण वेळ बराचसा झाला, तसा नियम तोडून मी थोडंसं जास्त बोललोय, आवेशामध्ये ओघामध्ये येऊन गेलं. उद्या नरसिंह जयंती आहे आणि भागवत धर्माच्या नियमाप्रमाणे पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र हे 5 पर्व काळ सांगितले उपवासाच्या दृष्टिकोनातून. म्हणून मला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रवण करणाऱ्या संपूर्ण भाविक सद्भक्तांना विनंती करेल की उद्या तुमच्या भेटीला येत असताना रात्रीच्या 8 वाजलेले असतील आणि मग उशीर होईल ते सांगून पण आजच आगाऊ सूचना देतोय की उद्या शक्य तितक्या किंवा सगळ्या लोकांनी नाथमार्गांच्या आदेशाप्रमाणे जीवन जगत नरसिंह जयंतीचा उपवास करावा आणि उद्या बालसंस्काराच्या दृष्टिकोनातून थोडंसं तुमच्याशी हितगुज करायचं आहे. कारण मी अगोदरच जाहीर केलं होतं की यावर्षी गेल्या अनेक वर्षापासूनची वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराजांनी तब्बल 80 वर्षापासून ही परंपरा अस्तित्वात आणली. अनेक आमच्यासारखे प्रबोधनकार, कर्तव्यदक्ष अधिकारी, देशाच्या सीमेवर लढणारे जवान या शिबिरातून बाहेर पडले. पण ती परंपरा आज यावर्षी कोरोनाच्या निमित्ताने बाधित झाली, खंडित झाली. खंत आहे दिवसभर कसा तरी एक मन रमवण्याचा प्रयत्न ग्रंथ वाचनाचा, कारण तब्बल 32 वर्ष झाले या परंपरेशी मी निगडीत आहोत. 32-33 वर्षाचा कालखंड गेला की एकही मे शिबिराशिवाय गेला नाही. हा पहिला मे आहे की जो शिबिराशिवाय घालवावा लागतोय, नाही इलाज आहे. 1 मे पर्यंत काही वाटलं नाही लॉकडाऊनचं, पण 1 मे पासून ते प्रामुख्याने जाणवते आहे. आणि म्हणून मग ऑनलाईनच्या माध्यमातून संस्काराच्या दृष्टिकोनातून बोलायचं आहे. उद्याच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांशी हितगुज करावा हा एक प्रकारचा माझा हेतू आहे. ओघाओघाने नरसिंह जयंती आहे, प्रल्हादजींचं चरित्र आणि त्याच निमित्ताने पालक करायचे. तरी माझी विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने उद्या बालसंस्काराच्या दृष्टिकोनातून पालकांशी जी हितगुज मला करायची आहे त्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं. आणि हे नेहमीचे जे काही प्रवचन ज्ञानेश्वर महाराज या युट्यूब चॅनलवर दाखवल्या जात आहेत, अर्थात त्या ठिकाणी टाकल्या जात आहेत, पण त्या चॅनलला त्याचे सदस्य व्हा आणि आपण त्या ठिकाणी त्याचे सदस्य होऊन इतर लोकांपर्यंत हे विचार पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करावा, एवढीच विनंती आहे. मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून पारमार्थिक क्षेत्रात काम करत असताना शुद्ध परमार्थ घडतो याचा आनंद आहे. कारण भाकरी ही आश्रमाची, कथा ही आश्रमातच, कोणाच्या लेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही, शुद्ध परमार्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी घडतोय. तोच अखंड अव्याहत अशा पद्धतीचा पुढे घडत राहण्याच्या दृष्टीकोन त्या युट्यूब चॅनलवर असलेल्या प्रवचनाचा इतर लोकांना आस्वाद घेता यावा हे चिंतने अशा पद्धतीचे विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत म्हणून त्यांचे सदस्य व्हा आणि इतरांना सुद्धा त्याच्या सूचना करावी विनंती करतो आणि आपल्याला विनंती देतो. जय पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.